शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला नेत्याच्या नातीच्या अपहरण प्रकरणाचा रात्री उशिरा उलगडा झाला। कृषीनगर परिसरातून दुपारी अपहरण झालेली ही मुलगी खडकी परिसरात आढळली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिला सुखरूप कुटुंबियांकडे सोपवले असून पुढील तपास सुरू आहे। शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या महिला नेत्याच्या नातीच्या अपहरण प्रकरणाचा अखेर नाट्यमय शेवट झाला आहे। मंगळवारी दुपारी कृषीनगर भागातील एका नामांकित शाळेसमोरून 6वी शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीचे अपहरण झाले। या प्रकरणाची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। अपहरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। संशयित म्हणून 5 ते 6 जणांची नावे समोर आली असून पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी मुलीच्या हालचालींचा मागोवा घेतला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेत तातडीने तपासाची मागणी केली। पोलिसांनी 2 पथके तयार करून शोध मोहीम राबवली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मध्यरात्रीच्या सुमारास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ही मुलगी शिवनी बायपासजवळ सुखरूप मिळून आली। मुलगी घरून रागाने शाळेत आली होती। आता परत घरी गेली तर पालक रागावतील, यामुळे मुलगी शाळेतून निघून गेली होती। खडकी परिसरातील एका रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ही मुलगी आढळून आली। पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कुटुंबियांकडे सुखरूप सोपवले। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पुढील तपासासाठी विशेष पथक गठीत केले असून आरोपींचा शोध सुरू आहे।